तर आपल्यासोबत आज पुणे मिरर आणि सिविक मिररच्या स्टुडिओमध्ये ओमकेश जाधव आहेत. त्यांचा जीवनातला म्हणजे MPSC पासून तयारीपासून क्लास 1 पर्यंतचा हा प्रवास कसा होता हे जाणून घेऊयात. सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत. MPSCच का निवडलं? म्हणजे त्याच्यापेक्षा एक चांगला ऑप्शन होता UPSC, तर MPSCच का निवडलं? आकांक्षा, सर्वप्रथम पुणे मिररमध्ये तुम्हाला बोलवलंस त्यासाठी तुझे धन्यवाद. अ, आजच्या या आपल्या कन्व्हर्सेशनमधून मला या जर्नीमध्ये थोडी बहुत जी काही क्लॅरिटी मिळाली ते मी ऑडियन्ससोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर आता तू म्हटलंस की MPSCच का? तर हा जो निर्णय आहे तो म्हणजे सडन घेतला गेलेला नाही आहे. म्हणजे हे ग्रॅज्युअली डेव्हलप झालं आहे. जसं आता मी 11th-12th केलं, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग नंतर किंवा इंजिनिअरिंग आता थर्ड इयरला होतो तेव्हा आता आपल्याला करिअरचे वेध लागलेले असतात, कारण आपण आता जॉबमध्ये किंवा अर्निंगमध्ये आपण जाणार असतो. तर मला बऱ्याच वेळा ते स्ट्राईक होत होतं की मी आता माझी प्रोडक्शन इंजिनिअरिंग झाली आहे, तर मी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किंवा प्रोडक्शन सेक्टरमध्ये किती वेळ काम करत राहीन. माझी लाईफ पूर्णपणे मी त्यात घालवण्या इतका माझ्यात इंटरेस्ट आहे का, तेवढी त्या फील्डमध्ये मला तेवढा इंटरेस्ट आहे का, हे मला प्रकर्षाने थोडंसं जाणवायला लागलं. आणि नंतर मला समजलं की आहे माझा जो बेसिक जो डिरेक्शन आहे स्वतःची, ती कुठेतरी GK आहे किंवा त्याच्यानंतर प्रशासनात जाण्याची आहे. जेणेकरून त्यातून एक मला माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण होईल. तिथून मग माझा MPSC प्रवास सुरू झाला. कसा सुरू झाला? म्हणजे अभ्यास कसा सुरू? म्हणजे आपण सगळ्यात कन्फ्युजन हेच असतं की सुरुवात कशी करायची. इथपासून सगळं सुरू होतं. काही काहींना तेही माहित नसतं की सुरुवात कशी करायची अभ्यासाची. तर त्याच्यासाठी म्हणजे काय सुरुवात कशी होती? मला वाटतं की हा जो प्रश्न आहे की सुरुवात कशी करायची, हे मला पण माहिती नव्हतं. मी फक्त उडी मारली आणि 1-1.5 वर्ष झाल्यानंतर मला समजायला लागलं की मी उडी मारली, पण मला पोहताही येत नाहीये आणि इथून निघता पण येत नाहीये. म्हणजे त्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण सुरुवात जेव्हा करायची आहे, तेव्हा प्रॉपर थोडीशी तरी प्लॅनिंग केली पाहिजे. म्हणजे त्यासाठी एक बेसिक गोष्ट असते ती म्हणजे मेंटॉर असणे, की तुम्ही एक दोघांना सल्ला घ्या त्यांचा. त्या क्षेत्रामध्ये जे कोणी सक्सेसफुल झालेले आहेत, ज्यांनी ते क्षेत्र तरून नेले स्वतःला, त्या क्षेत्रातून स्वतःला तरून नेले, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. त्यांचं गाईडन्स घ्या आणि इकडे गेल्यावर मला काय करावं लागेल, त्याच्यानंतर जे बेसिक रिक्वायरमेंट्स असतात MPSCमध्ये, तिथून तुम्ही पोस्ट मिळवण्याच्या किंवा करिअर घडवण्याच्या, तर त्या जाणून तरी घ्या. म्हणजे ही बेसिक स्टेप आहे. आणि दुसरी गोष्ट, प्लॅनिंगमध्ये जास्त वेळ न घालवता जस्ट स्टार्ट इट. म्हणजे स्मॉल स्टार्ट विल डू. एक्झिक्युशन. येस. तर मग मला एक सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका जी बजावते आपल्या घरची पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड. बरीचशी मुलं अशी असतात की तुमचंही खूप कष्टातून तुम्ही वर आले आहात आणि अगदी 5 इंटरव्ह्यू आणि 6 मेन्स, भल्या भल्यांचं म्हणजे असं ढासळतं. कॉन्फिडन्स जो आहे तो ढासळतो. हा सगळा मेंटेन कसा केला आणि घरच्यांचा सपोर्ट या सगळ्यामध्ये कसा राहिला? आकांक्षा, आता हा जो माझा प्रवास होता, हा एवढा लांब जरी असला आणि त्यामध्ये बरेच अडथळे जरी असले, तरी हा प्रवास सुखकर झाला किंवा तडीस नेला, हे याचं 2 महत्त्वाची कारणं आहेत. त्या म्हणजे एक, माझ्या आईवडिलांचा खूप सपोर्ट होता यामध्ये. सपोर्ट म्हणजे फक्त तू कर एवढाच नव्हे, तर त्यांना एक माझ्यात बिलीफ होता. त्यांना वाटायचं की हा करेल आणि तो बिलीफ मला स्वतःला म्हणजे फील व्हायचा. म्हणजे कुठेतरी त्यांना माझ्यावर डाऊट आहे असं मला कधी फील झालं नाही. आणि दुसरी गोष्ट होती, माझा मित्र आहे श्रीनिवास, त्याचा कॉन्स्टंट सपोर्ट होता. बीट फायनान्शियल, बीट इमोशनल, बीट मेंटल, एनिथिंग. तर ह्या 2 गोष्टी होत्या ज्यामुळे मला प्रत्येक वेळेस पुश करण्यासाठी, स्वतःमध्ये विश्वास ठेवण्यासाठी संधी मिळाली आणि त्यामुळे हा प्रवास सोपा झाला. पण क्लास 1 झाल्याशिवाय थांबायचं नाही, हे कधी ठरवलं की क्लास 1च व्हायचं आपल्याला? म्हणजे एवढ्या संध्या होत्या, अगदी उपशिक्षण अधिकारी, मोठ्या पदांवरती तुमची नियुक्ती झाली होती, पण आपल्याला क्लास 1च व्हायचं, असं का वाटलं? म्हणजे खरं तर क्लास 1 हे माझं एम नव्हतंच. पण मला असं वाटायचं की जेवढ्या उंचीपर्यंत जाता येईल, जेवढ्या उंचावर जाता येईल तेवढं जाऊ. कारण आता करिअरच्या आपण यंग फेजमध्ये आहे, बरोबर? तर या यंगर फेजमध्ये आपण सुरुवात करिअरची जिथून करतो ती महत्त्वाची असते. तुम्ही खालून सुरू करा किंवा मधून सुरू करा किंवा वरून सुरू करा,
परंतु जिथून सुरू करता तिथून जेवढं उंचावर करणार तेवढं आपलं करिअर शेवटी जाताना आपण एका कुठेतरी मोठ्या एका माइलस्टोनला पोहोचू शकतो. म्हणजे सुरुवात महत्त्वाची असते मला वाटते. आणि क्लास 1च का किंवा असं जे म्हटलीस तू, तर ते हे होतं की माझी MPSC राज्यसेवामधून पहिली पोस्ट होती शासकीय कामगार अधिकारी आणि दुसरी पोस्ट होती उपशिक्षण अधिकारी. परंतु दुसरा जो रिझल्ट लागला ना, त्या दिवशी जनरल मेरिट लिस्टमध्ये माझा 245वा क्रमांक आला आणि मला समजलं की आता इथे मला उपशिक्षण अधिकारी मिळण्याची संधी आहे. परंतु त्या दिवशी मी अक्षरशः नाराज होतो. माझा चेहरा पडलेला होता. मी एक पेढाही वाटला नाही आणि मला कुठेच म्हणजे आनंद वाटलाच नाही. तिथून एक मला स्ट्राईक झालं की म्हणजे हे माझं एम नव्हे किंवा मी इथपर्यंतच इथं थांबायचं नाही आहे मला. कारण इथे जर मी समाधानी नसेल, त्या यशावर आपण समाधानी असतो कुठेतरी, तेव्हा आपल्याला वाटतं की हां ठीक आहे, आपण इथे थांबलो तरी पुरेसं आहे. ते तेव्हा नव्हतं त्या दिवशी. त्यामुळे मला वाटलं की अजून प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. अजून जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे. जेणेकरून मी जिथं कॅपेबल आहे, जे मी डिझर्व करतो ते मला मिळेल. पण ते डिझर्व असा 54 रँक येईल, पूर्ण हम्म. महाराष्ट्रातून आपला 54वा रँक येईल हम्म. राज्यसेवेमध्ये, असं वाटलं होतं का कधी की अगदी पहिल्या 100रांमध्ये ते पण आपण 54वे असू, असं कधी वाटलेलं का? आणि जेव्हा तुम्हाला कळालं की आपला 54वा रँक आला आणि आता जी आपण दिशा ठरवलेली किंवा जे आपलं अंतिम ध्येय होतं क्लास 1 अधिकारी व्हायचं, तर तो क्षण कसा होता? तर आकांक्षा असं होतं की 2020 मध्ये माझा 126वा क्रमांक आला होता. 21 मध्ये 218 क्रमांक आला होता. 22 मध्ये 245 आला आणि 23 मध्ये 234 आला. म्हणजे मी 200 तिकडेच खेळत होतो कंटिन्यू. आणि तो जो बॅरियर आहे, तो थ्रेशोल्ड मला तुटत नव्हता. तर कुठेतरी माझ्यात स्वतःला डाऊट क्रिएट झाला की होत नाही का आपल्याने, शक्य आहे का, किंवा काहीतरी कुठेतरी आपण कमी पडतोय, किंवा आपली एवढीच लेवल आहे की काय, असं मला वाटायचं नेहमी. परंतु जेव्हा माझ्यासोबतची किंबहुना माझ्यापेक्षा कमी अभ्यास झालेली, माझ्यापेक्षा जसं आता मित्रांमध्ये आमची चर्चा होत असताना माझ्यापेक्षा कमी टॅलेंट असलेली माझ्यासोबतची मित्र असतील किंवा अजून मुलं असतील, ते जेव्हा तिथपर्यंत पोहोचू शकतात तर मी का पोहोचलो नाही, असं मला नेहमी वाटत राहायचं. आणि त्यामुळे ह्या 54चा जास्त आनंद होता. 54 जसं म्हटलीस की 54 येईल का, वाटलं होतं का नाही. प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर या 5 ज्या इंटरव्ह्यू किंवा 6 मेन्स दिल्यात, या 6 मेन्समध्ये सगळ्यात कमी एफर्ट्स यावर्षी होते माझे. परंतु हे जे मागचं जे संचित होतं माझं जे आधीची प्रिपरेशन होती, ती कुठेतरी यावर्षी कामाला आली जास्त. आणि त्यामुळे हा 54चा सुखद धक्का जास्त होता. MPSCचे विद्यार्थी जेव्हा आपण म्हणतो, आता पुण्यासारख्या ठिकाणी लाखोनी विद्यार्थी येतात आणि अभ्यास करतात. जेव्हा आपण आपल्या म्हणजे मी सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी केलेली आहे, तर आपल्यावर ते एक प्रकारचं प्रेशर असतं आजूबाजूच्या लोकांचं, समाजाचं, आणि बऱ्याचदा असं ऐकावं लागतं की नाही होते का तुझ्याकडून, किंवा त्याच्याकडून काय होणारच नाही, त्याच्याकडून काय होणारच नाही, किंवा तिच्याकडून काय होणार नाही, पुण्याला जाऊन बऱ्याचदा अशा टीका ऐकायला मिळतात. तुम्हाला अशा टीका कधी ऐकायला मिळालं की नाही होणार, किंवा आजूबाजूच्या फॅमिलीचा तर सपोर्ट असतो नो डाऊट, पण आजूबाजूच्यांकडून की हा इससे नाही होगा, असं कधी ऐकायला मिळालं? यात एक गोष्ट पॉझिटिव्ह ही होती की मी 2020 पासून इंटरव्ह्यूला होतो कंटिन्यू. त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माहित होतं की हा केपेबल आहे, हा ह्याच्यात तेवढं टॅलेंट आहे की तो करेल. म्हणजे कुणाला असं संधी नव्हती माझ्यात की 2-3-4 वेळा फेल झालोय मी, तेव्हा कुठेतरी काही लोकांना संधी मिळते की अरे यांनी होत नाही. परंतु हे झाले माझ्यासोबतचे. पण याचवेळी माझे जे कोणी नातेवाईक असतील, जे गावाकडची लोक असतील, त्यांना तर माहिती नसतं ना की मी इंटरव्ह्यूला पोहोचलोय की मेन्सला पोहोचलोय. त्यांना फायनल रिझल्ट हवा असतो. आणि तो जेव्हा 3-4 वर्षापर्यंत मिळाला नव्हता, तेव्हा मात्र त्यांचे डाऊट्स कंटिन्यू होतेच. इवन मला फोन करायचे, तू इंजिनिअरिंग झालेला आहेस, तर तू अजूनही MPSCतून झाला नाहीस, तर मला वाटतं की तू जॉब केला पाहिजे. आतापर्यंत तुला 70-80 हजार पगार झालाच असता, तू किती दिवस करणार असे मला स्वतः 2-3 फोन आलेले. फक्त ते कारण त्यांना माझं बॅकग्राऊंड माहिती नव्हतं, मी आता कुठे पोहोचलो हे माहीत नव्हतं. परंतु MPSC माझ्यासोबत करणारे जे मित्र होते, त्यांना 100% याविषयी गॅरंटी होती की हां याचं होऊ शकतं. येस. या सगळ्यामध्ये मी एक बघितलं, सोशल मीडियावरती अनेक पोस्ट व्हायरल झाल्या होत्या की ओमकेश शेवटी क्लास 1 अधिकारी झालाच आणि त्या म्हणजे आईच्या तुम्ही असं डोकं ठेवून असं बसला आहात आणि आईने असं घेतलंय तुम्हाला जवळ. तो क्षण कसा होता, म्हणजे जेव्हा कळलं की आता
54वा रँक आला, आपण क्लास 1 झालोय आणि आईने तुम्हाला जवळ घेतलंय. कसा होता तो क्षण? अ, आकांक्षा, तो जो क्षण आहे, अ, आता या माझ्या एम-पी-एस-सीच्या जर्नीमध्ये आईचं योगदान खूपच जास्त आहे. हे यासाठी, आता मी 6 मेन्स दिल्यात. तर आमच्या एम-पी-एस-सी राज्यसेवेचा जो एक्झाम असते मेन्सची, ही 3 दिवसाची असते. 3 दिवसाची एक्झाम असते आणि प्रत्येक दिवशी 2 पेपर असतात. म्हणजे पहिला पेपर 10 ते 12, दुसरा पेपर 3 ते 5. असं मी 6 वर्ष लगातार देतोय. तर माझी मम्मी 3ही दिवस हम्म. ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एक कणही खायची नाही आणि एक थेंबही पाणी प्यायची नाही. हे 3ही दिवस 6ही वर्ष. तर मला पेपर देताना असं वाटायचं की 5 वाजले ना, मी आधी पेपर संपला की मम्मीला फोन करायचो. मग पेपर झाला, तू खाऊन घे काहीतरी. म्हणजे एवढं तिची याबाबत श्रद्धा होती की मी सॅक्रिफाईस करेन माझ्या मुलाला, त्याला जे इच्छित ध्येय आहे ते मिळावं. त्यासाठी तिचा प्रयत्न चालू होता तिकडून. तिची जी श्रद्धा होती ती पणाला लावत होती. म्हणून माझ्या मम्मीसाठी मला खूप जास्त वाटतं की हे जे छोटंसं छोटेखानी माझं यश आहे ते तिला समर्पित आहे माझं. पण आता रँक होल्ड केलाय. हं. आता तुम्ही काय म्हणतात, काही दिवसांमध्ये सेवेत देखील रुजू व्हाल. कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल? की एखादंच असतं की आता आपल्याला DYSP व्हायचं, आपल्याला हं, हं. उपजिल्हाधिकारी व्हायचं आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये आवडेल काम करायला? आकांक्षा, आता माझं जे आता रिझल्ट लागला त्याच्यानंतर बऱ्याच काही पोस्ट व्हायरल झाल्या. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचे कमेंट्स आले. त्यात कमेंट्स असेही होते की हा आता प्रशासनात जाऊन पैसे खाणार. माझा हा पुढचा प्रश्न तोच होता. असं आहे का? पण ओके. ठीक आहे. किंवा हा जाऊन आता गरिबांना लुटणार वगैरे वगैरे, अशा पोस्ट होत्या आणि कमेंट्स, आणि ही रिॲलिटी आहे, वास्तविकता आहे. तर माझं हे जे आता तू म्हटलीस की कोणत्या पोस्टला मला जायला आवडेल, हं. तर अशा पोस्टला जायला मला आवडेल जिथे पब्लिक कॉन्टॅक्ट असेल, जे उपेक्षित वंचित लोक असतील त्यांच्याशी संबंधित काहीतरी छोट्या गोष्टी आपल्याला करता येईल. एखादी छोटीशी आपली सही जर त्याच्या लाईफमध्ये थोडासा बदल घडवून आणत असेल तर ती खूप मोठी गोष्ट असते. म्हणून तशा अधिकाऱ्यांचं पद मिळावं असं माझी इच्छा आहे. हो, तो माझा पुढचा प्रश्न तोच होता हम्म. की सिस्टममध्ये राहून बदल हम्म. घडवायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक अधिकाऱ्याचं स्वप्न असतं. हेच स्वप्न घेऊन ते रुजू होतात, ती सेवा हम्म. म्हणजे सुरू करतात. तुमचं तसं काय स्वप्न आहे? या सिस्टममध्ये राहून काय समाजात बदल घडवून आणायचा आहे? आकांक्षा, हे बऱ्याचदा प्रत्येकाचंच, आता नवीन उमेदीची वर्ष असतात, आपण यंग असतो, आपल्याला वाटतं की खूप काहीतरी आपण जाऊन करावं, बदल घडवावा वगैरे. परंतु आपल्याला एक वास्तविकता जाणून घ्यायला हवी की हे एवढं सोपं नसतं, कारण तुमच्याकडे अधिकार किती आहेत हे पण महत्त्वाचं आहे. तर माझा असा काही खूप मोठा बदल घडवून आणण्याचा मानस नसून मला वाटतं की छोट्या गोष्टी कराव्यात, छोट्या छोट्या गोष्टींमधून बदल घडवण्याचा प्रयत्न करावा. कारण मोठ्या गोष्टी ह्या मोठ्या लेवलचे लोक करतील. पॉलिटिकल डेमोक्रेटिक सेटअपमधले जे लोक आहेत, त्याच्यानंतर सचिव IAS, आता माझी पोस्ट काय मी खूपच भारी असं झालेलो अशातला भाग नाही आहे. किंवा मला जे काही अधिकार मिळतील त्यातून जे काही छोटेसे बदल घडवता येतील त्यावर माझा जास्त फोकस असेल. तुम्ही MPSC निवडलं, पण ही MPSC परीक्षा जी आहे ती गेल्या काही वर्षांपासून, आता आपण मेन मुद्द्यावर येऊया, गेल्या काही वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. परीक्षा पुढे ढकलणं असो, पोस्टिंग असो, वेळेत पोस्टिंग न मिळणं, किंवा आता आपण बघतो की बऱ्याच रिक्त पदं आहेत MPSCची जी भरली जात नाहीयेत. अशा ह्याच्यामध्ये ही जी परीक्षा आहे ती वादाच्या भोवऱ्यात आहे आणि अनेक या परीक्षेच्या विरोधात म्हणा किंवा MPSCच्या विरोधात अनेक विद्यार्थी आंदोलनही करतात, दरवर्षी करतात नित्य नियमाने. तर लाखो विद्यार्थी आहेत, त्यातले काही हजारच आहेत जे या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतात आणि सेवेमध्ये रुजू होतात. पण एक प्रश्न मात्र कायम राहतो की MPSC जे विद्यार्थी करतात आणि ज्यांना यश मिळत नाही त्यांचं काय? कारण बरेच लोक, आता तुम्ही अधिकारी झाला आहात आणि तुमचं यश बघून अनेक विद्यार्थी या MPSCच्या, तुम्ही जसं म्हणालात मी उडी घेतली, तसं बघून की हा अमुक तमुक विद्यार्थी आहे आणि याच्या घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, तरी देखील त्यांनी करून दाखवलं. आणि हे बघून प्रत्येक गावातले, प्रत्येक म्हणजे रिजनमधले, विदर्भ, मराठवाडा इकडची बरीच विद्यार्थी संख्या जी आहे ती पुण्यात येते आणि MPSC करायला लागते. पण त्यातल्या काही म्हणजे हातावर मोजण्या इतक्या मुलांना, मुलींना यश मिळतं आणि त्याच्यातून
खूप मोठे आणि गंभीर प्रश्न आता निर्माण होत आहेत, हम्म, हम्म. की या मुलांचं नेमकं काय. बरोबर. तर प्लॅन बी हा देखील एक महत्वाचा या सगळ्या प्रवासामध्ये असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही? मला वाटतं की आता तुला जसं माहिती आहे की MPSCला दरवर्षी जवळजवळ 3 ते 4 लाख मुलं फॉर्म भरतात फॉर्म भरतात. आणि हो. अपियर होतात. परंतु त्यापैकी जागा किती आहेत? आता राज्यसेवेला 400 आहेत. PSIला मे बी 300-400 असतील किंवा अजून 200, 100. तर ओव्हरऑल जो आहे सक्सेस रेशो तो 1%च्या आतच येतो. मग प्रश्न हा मुळात पडतो की बाकी 99% लोकांचं काय? हम्म. तर हा जो आहे, हा आपण विचार केलाच पाहिजे. परंतु त्या 99% लोकांनी विचार केला पाहिजे त्याचा. कारण शेवटी आयुष्य त्यांचं आहे. त्यामुळे त्यांना तो विचार केला पाहिजे, की मी पुढचा अटेम्प्ट देऊ का? त्याच्यानंतर मी यावर्षी कुठं पोहोचलो होतो, मी कोणत्या स्टेजला पोहोचलेलो होतो. त्याच्यानंतर स्वतःचं कॅल्क्युलेशन स्वतः केलं पाहिजे, सेल्फ असेसमेंट केलं पाहिजे आणि त्यानंतर पुढचा निर्णय घ्यायला हवा. आणि मला असं वाटतं, की 2-3 वर्ष झालेली आहेत. 3 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. बी इट MPSC ऑर UPSC ऑर बँकिंग ऑर एनी अदर थिंग. परंतु त्यानंतरही तुम्हाला जर एखादा ब्रेक थ्रू मिळत नसेल, एखादी प्रिलिम्स निघत नसेल, तर तुम्ही वेगळा विचार करायला हरकत नाही. हम्म. तुम्ही वेगळा विचार केला पाहिजे. कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये कितीतरी जॉबच्या संधी आहेत, ज्या तुमची वाट बघतायत. मे बी तुमचं टॅलेंट तिथे झळकून येईल, जसं तुझं होतंय. तर असं हे सगळ्यांनी विचार केला पाहिजे. नाहीतर मग जर तुमच्याकडे प्लॅन बी नसेल, तर मग तुम्ही अजून 2-3 वर्ष इथे खितपत पडून राहाल आणि या गर्दीचा भाग व्हाल, ज्या गर्दीला सामान्य जनता आणि समाज नावं ठेवतोय, टीका करतोय. पण या सगळ्यामध्ये म्हणजे हा जो मेसेज पास ऑन होतोय, की हा अमुक तमुक विद्यार्थी एवढ्या हालाखीच्या परिस्थितीतून पुढे येतोय हम्म. आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील किंवा मीडिया असेल, हाईप करतात आणि समोर आणतात. करेक्ट. तर कुठेतरी मिसगाईड होतात ही मुलं असं वाटत नाही का? 100%. कसं आहे, जे अजूनही सिरियस नाहीत या आता क्षेत्रामध्ये. फॉर एक्झाम्पल मला वाटतं मागच्या वर्षीचाच UPSCचा रिझल्ट लागलेला आणि बारामतीतला UPSC ॲस्पिरंट जो IPS झाला, हम्म, हम्म, धनगराचा मुलगा IPS झाला, अशा हम्म. पद्धतीच्या बातम्या माध्यमांनीही चालवल्या, सोशल हम्म. मीडियावरती पण व्हायरल झाले. पण तो कुठे शिकला, हम्म. त्याने अभ्यास कसा केला, त्याच्याकडे शिक्षणाची कुठली पदवी आहे, तो दिल्लीत शिकायला होता, किती वर्ष शिकायला हम्म, होता, हे सगळं आलं नाही समोर. फक्त एवढंच समोर आलं की धनगराचा मुलगा IPS झाला. हम्म, हम्म, हम्म. आणि हे सगळं बघून खूप मुलं होतात की हा जर करू शकत असेल तर मी पण आम्ही करू शकतो. हम्म. आणि मग तिकडेच त्यांच्या आयुष्य, मला असं वाटतं की तिकडेच काही गोष्टी चुकतात की मी पण करू शकतो. आणि 100%. आणि मग बरोबर. नाही जर जमलं, कारण हम्म. सोपं नाही MPSC म्हणा किंवा UPSC म्हणा, दोन्हीचा अभ्यास सोपा नाही. मग अशा वेळी निराशा येते, अपयश येतात, अशा बऱ्याच आता गोष्टी ही होतात. जी गोष्ट बोललीस तू, बऱ्याचदा आता प्रेक्षकांना किंवा आपल्याला सगळ्यांना सोशल मीडियावर कंटिन्यू आपण बघत असतो की रिक्षावाल्याचा मुलगा IPS झाला, हो. किंवा अजून कंडक्टरचा मुलगा IAS झाला, किंवा अजून काय, किंवा आर्थिक परिस्थितीवर मात करून हे झाला. हो. तर मला वाटतं की आता माझ्यासारखे आता जे आता इथे येऊन मी बोलतोय, मला तो एक प्लॅटफॉर्म मिळाला की जेणेकरून मी लोकांना संदेश देऊ शकतो. तर माझ्यासारख्या लोकांची जबाबदारी जास्त होते यामध्ये, की तुम्ही रियालिटी सांगा, तुम्ही वास्तविकता सांगा त्या मुलांना, की खरंच बाबा तेवढं होतं का. आता फॉर एक्झाम्पल मी माझंच सांगतो, की माझ्यावर आता बरेच पोस्ट व्हायरल होत आहेत किंवा न्यूज येत आहेत. तर ते हे येत आहेत की आर्थिक परिस्थितीवर मात करून हा क्लास होऊन झाला खरंच किंवा तसं काय. होतं आर्थिक परंतु परिस्थिती. हे मुळी मला इथे खरंच तुझ्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे, की माझी आर्थिक परिस्थिती खूप छान होती, स्टेबल होती. माझे वडील शिक्षक आहेत आणि ते माझा मंथली एक्सपेन्स, इयरली एक्सपेन्स पूर्णपणे छानपणे ते मला देऊ शकतात. खर्च माझा भरून काढू शकतात. म्हणजे कुठेहीच मला खूप स्ट्रगल करावा लागला नाही. आणि हे असतानाही सुद्धा माझा जो मित्र होता, आमच्या दोघांमध्ये ती एक अंडरस्टँडिंग होती. तो IT मध्ये जॉब करतो, श्रीनिवास. आणि तो मला माझा पूर्ण एक्सपेन्स तो बेअर करायचा. म्हणजे घरच्यांची परिस्थिती असूनही आपण घरच्यांना ताण देऊ नये, आपण घरच्यांना बर्डन देऊ नये, यासाठी तो माझा एक्सपेन्स बेअर करायचा. म्हणजे घरच्यांची परिस्थिती असूनही जर मी हा विचार करत असेल, तर ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी किती विचार केला पाहिजे. नक्कीच. तर परिस्थिती नसलेल्यांनी 100% विचार करावा. 100% तुम्ही तुमचे स्वतःचं काहीतरी अर्थमार्जनासाठी काहीतरी वेज शोधाव्यात, किंवा मग शासनाच्या ज्या स्कॉलरशिप्स असतात पर मंथ 10,000, आता सारथी आहे, महाज्योती आहे, अमृत आहे, किंवा वेगवेगळ्या
आता शासनाच्या योजना आलेल्या आहेत, त्याचा लाभ घेऊन तुम्ही आपला अभ्यास सुरू करू शकता. फक्त घरच्यांना जास्त ताण देऊ नये, एवढंच मला पण काही सांगायचं. विद्यार्थ्यांचा हं, हट्ट देखील असतो की नाही, लाल दिव्याची गाडी आलीच पाहिजे दारामध्ये. हं, हं. अशा अशा म्हणजे अशा विद्यार्थ्यांना पण मी भेटले की काही झालं तरी लाल दिव्याची गाडी आली पाहिजे किंवा अधिकारी किंवा वर्दी चढली पाहिजे आणि मग तरच आपल्या आयुष्याचं सार्थक होईल किंवा असा ॲटिट्यूड असतो त्यांचा. पण मला असं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की प्लॅन बी असणं किती गरजेचं आहे? कारण येईलच याची काही नाही, गॅरंटी नाही. नसते. हं, हं, हं. कशाचीच शाश्वती नसते की येईल, वर्दी चढेलच आणि खूप कष्ट लागतात त्यामागे आणि नशीब आपण म्हणू बरोबर, की बरोबर. 99.9% हार्डवर्क आहे आणि 0.1% हा नशिबाचा भाग आहे. हं. सो तो 0.1% पण खूप ड्रास्टिक चेंज आणू हो, हो, शकतो. हो, हो, हो. सो हं. असं मला वाटतं की प्लॅन बी असणं खूप महत्वाचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्लॅन बी नसतो हं. जेव्हा ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? मला वाटतं की पहिलं की आपण जो अभ्यास करतोय, तुमचं इंटेन्शन खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी कशासाठी करतोय? हम्म. म्हणजे तुमचं जर इंटेन्शन खूप वेगवेगळं असेल, की मला वर्दी पाहिजे, म्हणजे ठीक आहे, पोलीसचं पॅशन असणं वेगळी गोष्ट आहे. परंतु मला दिव्याची गाडी पाहिजे किंवा वगैरे. तर त्यात एक बेसिक गोष्ट आहे, की मुलं स्पर्धा परीक्षा किंवा MPSC, UPSC का करतात? तर महत्त्वाचं म्हणजे या पदांमधून तुम्हाला काही छान पॉवर्स मिळतात, अधिकार मिळतात. हम्म. दुसरी गोष्ट आहे, की ह्या पदांना सामाजिक प्रतिष्ठा जास्त आहे आणि हे महत्त्वाचं आहे कारण. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन नाही, नाही मला खूप काही बदल करायचा आहे आणि मला गाडी वगैरे नाही, नाही आता VIP कल्चर बंद होतंय. तुम्ही हम्म. अशा अपेक्षा करणंच सोडून द्या. तुमच्या रिॲलिटीवर आधारित अपेक्षा असाव्यात. कारण हां, ठीक आहे करिअरसाठी तुम्ही करा. माझं करिअर ॲस्पिरेशन आहे, की चांगल्या पदावर जावं. याच्यात काही गैर नाही. परंतु चुकीच्या इंटेन्शनने तुम्ही आलात, तर मग ते इंटेन्शन तुम्हाला पद मिळवण्यासाठी फायदेशीर ठरणार नाहीत असं मला वाटतं आणि ते लाँग टर्म पण नसणार आहेत. विद्यार्थ्यांचं MPSCच्या असो किंवा UPSCच्या असो, यामध्ये मुलांचा जर किंवा मुलींचा प्लॅन बी नसेल, तर खूप अडचणी येऊ शकतात. तुम्हाला जर तुम्ही स्वतःविषयी खूप वेगवेगळी मतं लोकांमध्ये सांगत असाल, की आता मी अधिकारी होऊनच येणार, हम्म. हां, किंवा आता मी लाल दिव्याची गाडी घेऊनच येणार आणि ते जर झालं नाही, तर तुम्हाला लक्षात आहे की युअर लाईफ विल बिकम हेल. तुम्ही इथे राहू शकणार नाहीत आणि तुम्ही गावाकडे जाऊ शकणार नाही. तिकडे तोंड दाखवू शकणार नाहीत. हम्म. म्हणजे स्वतःविषयीच्या अपेक्षा तुम्ही वाढवू नका आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहणं बरोबर आहे. परंतु त्याचसोबत एक्झिट प्लॅन तुमचा ठरलेला असलाच पाहिजे. कारण बीट बिझनेस किंवा अभ्यास असू देत किंवा कोणतंही करिअर असू देत, तुमचा एक्झिट प्लॅन ठरल्याशिवाय तुम्ही एंट्री करणं म्हणजे तुम्ही तिथंच अडकून राहणार. त्यामुळे ही बेसिक गोष्ट आहे, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, फंडामेंटल गोष्ट आहे, की तुमचा एक्झिट प्लॅन ठरलेला पाहिजे. प्लॅन बी असावा, प्लॅन सी असावा. इव्हन माझा पण प्लॅन बी मी स्वतः ठरवलेलाच होता. जेव्हा मला काय स्वतःविषयी होता प्लॅन बी? जर क्लास 1 झाले नसतं तर काय झालं असतात? क्लास 1 म्हणू नये आपण म्हणू की जर गव्हर्नमेंट जॉब मिळाला नसता तर काय हा, झालं असतं. गव्हर्नमेंट जॉब मिळाला नसतं. तर माझा 2020 मध्ये इंटरव्ह्यू ला मी 126 रँक आला. त्यावर्षी मला 100% कळलं की आता मी इथून काहीतरी घेऊनच जाणार. तो एक कॉन्फिडन्स आला. तिथून मला प्लॅन बीची आवश्यकताही वाटली नाही किंवा मी त्याच्यावर विचार करायची गरज वाटली नाही. परंतु त्याआधी मी बऱ्याचदा विचार करून ठेवलेला होता. माझा मित्र होता. आम्ही विचार करायचो आपण स्टार्टअप करूया का? मग या क्षेत्रातलं करूया का? मग तुझा कॉम्पिटन्स काय? तुझा ITचा कॉम्पिटन्स आहे. माझा काय? तर माझा कॉन्टॅक्ट्सचा, त्याच्यानंतर मार्केटिंगचा कॉम्पिटन्स असू शकतो. अजून तिसरा कोण आहे? तर आपण त्यात एक स्टार्टअप करू शकतो. आणि त्याच्यानंतर फायनान्स त्याला कोण करेल? तर मग फायनान्सच्या काय वेगळ्या ऑप्शन्स आहेत? हे आम्ही त्याच्यात डोकं लावत राहायचो. कारण इथे झालं नाही तर आपल्याला लवकरात लवकर इथून निघायचं. हा एक क्लिअर कट थॉट होता. परंतु त्याचवेळी 100% हा विश्वास माझा स्वतःवर होता, की इथे होणार आहे माझं. परंतु काय होणार ही शाश्वती मलाही नव्हती. नक्की. आता येत्या काळामध्ये बरेच विद्यार्थी, लाखोनी विद्यार्थी परीक्षेला बसतील. बऱ्याच विद्यार्थ्यांना यश येईल, त्याहीपेक्षा कैकपट अनेक विद्यार्थ्यांना अपयश येईल. अशा विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला असेल? आता तुम्ही अधिकारी आहात, एक अधिकारी म्हणून काय सल्ला असेल? जे सिरियसली अभ्यास करतायत, ज्यांना इथं MPSCतून काहीतरी अचीव्ह करायचंच आहे, त्यांनी खूप सिरियसली सगळे प्लॅन तुमचे वर्कआउट करा. तुमचा मेंटॉरसोबत तुम्ही वेळ घालवा. त्याच्यानंतर डे बाय डे, मंथ बाय मंथ, इयर बाय इयर तुमची प्लॅनिंग असू द्या. त्याच्यानंतर
सिमिलर अभ्यासाची जी वेगवेगळे दुसऱ्या एक्झाम्स असतात, त्याचे काय ऑप्शन्स आहेत ते धुंडाळून पहा, जेणेकरून जर मी राज्यसेवेत झालो नाही तर कंबाईनमध्ये होऊ शकतो का, हा. कंबाईनमध्ये झालो नाही तर बँकिंगची एखादी मी देऊ शकतो का, अशा तयारीत राहावं. आणि हे सगळं झाल्यानंतरही जर मी काहीच होऊ शकलो नाही तर मी काय करेल ह्याचा पण विचार करून ठेवलेला बरा. आणि कुठल्याच मार्केटमध्ये ज्या गोष्टी खूप हाईप केलेल्या असतात, उगाच मोटिवेशनच्या नावाने हाईप केलेल्या असतात, हम्म, हम्म. त्याला जास्त बळी न पडता सेल्फ मोटिवेटेड राहिलेलं जास्त लाँग टर्म राहील आणि त्याच्याने तुम्हाला जास्त आउटपुट मिळेल असं मला वाटतं. नक्कीच. अजून एक मला यामध्ये समाजाला सुद्धा एक संदेश द्यायचा आहे. आता माझ्या थ्रू बरीच ऑडियन्स ऐकत आहे, बरीच MPSCची मुलं सोडून अजूनही जे लोक हम्म. ऐकत आहेत, त्यांनाही माहिती आहे की MPSCमध्ये सगळ्या लोकांचं सिलेक्शन होत नाही. अ, आता आपण म्हणतोय की 1% लोकांचं होत आहे, बाकी 99% लोकांचं काय. त्या मुलांना अक्षरशः त्यांची टिंगलटवाळी केली जाते, त्यांना खूप हॅरॅस केलं जाते, त्यांना प्रत्येक वेळेस कंपॅरिझन करून की बघा ह्या आपल्या गावात हा झालाय, हम्म. आपल्या तालुक्यात हा झालाय आणि तुझं झालंच नाही, तू 5 वर्ष करून इकडे निघून आलास, बरोबर. तर ह्या गोष्टी जास्त झाल्यामुळे त्या मुलांचा कॉन्फिडन्स खूप कमी होतो, त्यांच्यात एक न्यूनगंड निर्माण होतो आयुष्य जगण्याचाच. तर मला वाटतं की समाजाने त्या लोकांप्रती खूप कंपॅशनेट राहिलं पाहिजे. आणि ठीक आहे, आपण फेलियर MPSCत झालोय, तसे बिझनेसमध्ये फेलियर झालेले असतात, शेती करताना आपले प्रयोग चुकलेले असतात, त्याच्यानंतर आपले स्वतःच्या घरातले आपण निर्णय घेताना चुकलेले असतात. तर इथे बऱ्याच लोकांची चूक होते. फक्त त्या चुकीला खूप मोठं करून त्या मुलांना त्रास देऊ नये असं मला वाटतं. आणि त्या मुलांना जेव्हा परत आपण म्हणतोय की प्लॅन बीकडे जायचंय, त्यांना गावाकडे जायचंय किंवा अजून काही दुसरं करायचंय, तर त्याला आपण खूप त्यांचा छान प्रकारे स्वीकार केला पाहिजे, त्यांचं रिइंटिग्रेशन प्रॉपर झालं पाहिजे आणि त्यासाठी समाजाने सुद्धा सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. तर तुम्ही इकडे आलात ओमकेश सर, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचा जीवन प्रवासच कळाला नाहीये लोकांना आमच्या माध्यमातून, पण MPSCचा एक रियालिटी चेक जो आहे तो तुम्ही इथे दिलेला आहे. आणि खरंच म्हणजे या सगळ्यावरती विचार करणं MPSCच्या विद्यार्थ्यांनी खूप गरजेचं आहे. थँक्यू आकांक्षा. तू इथं मला बोलावलंस. पुणे मिररचे सुद्धा धन्यवाद. हा प्लॅटफॉर्म मला अवेलेबल करून दिला, जेणेकरून मी माझे मतं मांडू शकतो, माझे काही विचार असतील ते मी सांगू शकतो. यातून 1-2 जरी मुलांचं भलं होत असेल किंवा त्यांना थोडीशी निश्चित दिशा मिळत असेल, तर हा आपला इंटरव्ह्यू सार्थक झाला असं मी समजेन. तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर.